लवकर या बा, अंधार पडायच्या अगोदर लवकर या. हाय हॅलो. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या चॅनलवरील नवीन ब्लॉग्समध्ये खूप सारं स्वागत करते. तर डेली ब्लॉग्स का येत नाही, तर खूप जणांच्या अशा कमेंट्स होत्या की डेली ब्लॉग्स वगैरे का येत नाही. तर डेली ब्लॉग्स नाही येण्याचं कारण की तब्येत बरी नव्हती आणि मेन म्हणजे सगळ्यांचीच तब्येत बरी नाही. तर आज थोडंसं फ्रेश वाटते, तर म्हटलं आज एक छोटासा मिनी ब्लॉग मला शूट करावा, कारण की अजिबात तब्येत वगैरे सगळ्यांनाच व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे आणि सगळ्यांच्याच तब्येती चांगल्या नाहीयेत. तर आज थोडंसं बरं वाटत होतं, म्हणून म्हटलं हा ब्लॉग काढावा छोटा. तर आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आज आहे सोमवार. तर आज सोमवार उपवासाचा स्वयंपाक पण करायचा आहे. आणि रुद्रांशला तर अजिबात बरं नव्हतं, तर तो आज थोडासा छान खेळायला लागलाय. तर त्याला म्हटलं थोडंसं अर्धा तास बाहेर फिरून आणावं. कुणाचा ड्रेस घातला, तर आज रुद्रांशने छोट्या बाळाचा ड्रेस घातलेला आहे, कारण की माहित नाही कोणाला आणला, तर त्याच्या आजोबाने आणला, तर त्यांनीच अगोदर घातलाय. तर आज तो थोडंसं जेवलाय, आज तरी एक टाइम जेवलाय तो. तर आता तो म्हणतो कट्ट्याकडे जायचे, कट्ट्यावर बसायला बाहेर. तर त्याला ह्या टायमिंगला बाहेर बसायला खूप छान वाटतं. तर तेच कारण होतं की म्हणजे सगळ्यांच्या तब्येती वगैरे बऱ्या नाही आहेत. तर आता थोडेसे म्हणजे काही बरे झालेत, काही नाही. तर आता डेली ब्लॉग्स वगैरे येतील. तर मी अर्धा तास रुद्रांशला बाहेर कट्ट्यावर खेळायला नेते. नंतर मला स्वयंपाक करायचा आहे. उपवासाचा स्वयंपाक असल्यास खूप सारा स्वयंपाक असतो. आणि तुम्हाला जर असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघायला आवडत असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर रुद्रांशला खूप घाई आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर चला आता थोडा वेळ कट्ट्यावर जाऊया, त्याला परत घेऊन जायचं आहे. तर त्याला थोडंसं कट्ट्यावर न्यायचं फिरायला, कारण की जायचं आजोबाकडे जायचं का कट्ट्यावर जायचं, कुठं जायचं? कट्ट्यावर जायचं का आजोबाकडे जायचं? कट्ट्यावर जायचं. तर आज थोडंसं फ्रेश वाटत होतं म्हणून आवरलंय, नाही तर आजारी असल्यावर अजिबात आवरण्यात वगैरे काहीच नाही येते. कुठे कुठे पडशील हो रे? लहान बाळाचा ड्रेस घालून कोण फिरायला चाललं कट्ट्यावर बसायला? लहान बाळाचा ड्रेस घालून. आता तू काय कर बाळा, आजोबाकडे जा थोडा वेळ. छोट्या बाळाचा ड्रेस कोणी घातलाय? कोणी घातलाय छोट्या बाळाचा ड्रेस? बसतो का? टाटा बाबू. चल 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 बाळा, चल आजोबाकडे बसणार आहे का तू? कवर तेच तुला. टाटा. तो बाहेर जायचं म्हणतोय आजोबा सोबत, तर बघूया. तो जर गेला तर मला उलटा निवांत स्वयंपाक वगैरे बनवायला वेळ नाही लागणार आहे. तो जायचं म्हणतोय, तर त्याचं आवरून द्यावं लागेल. तर अगोदर त्याच्या आवरती जायचं असेल तर, आणि नंतर स्वयंपाक करायचा आहे. चालू बाहेर. आजोबा सोबत आहे ना, शूज घालणार आहे ना, शूज चड्डी डायपर घालून जाणार आहे ना. त्याला जायचंय, तर त्याला पटकन आवरून देते 2 मिनिटं. आता बाबूनी घातली पॅन्ट आणि आता बाबूचे शूज घालणं चालू आहे. तर आता बाबूला जायचंय बाहेर. लवकर या, अंधार पडायचा अगोदर. तो जर बाहेर गेला तर मला स्वयंपाकाला तरी लवकर निवांत होते, नाहीतर तो जर असला तर स्वयंपाक करायला खूप म्हणजे मधी मधी करतो. तो त्याला स्वयंपाक करायला खूप आवडतो. शूज, एक शूज, हा एक शूज. अंधार पडायच्या अगोदर यायचा बा. ये टाटा कर. आता आमचं आवरलं आणि आता आम्ही टाटा. खुश आहे बाहेर जायचं म्हटलं की, खूप खुश असतो बाहेर जायचं म्हटलं की. तर शूज घातलाय म्हणून आम्ही साईडने आलो.
चालायचं तर नाही पण शूज घातलाय म्हणून कडेवर बसले. लवकर या. मम्मी टाटा कर. पदी मम्मीला मम्मीला टाटा बाबू. टाटा पडीकडे वा. टाटा कर. टाटा लवकर या बा. अंधार पडायच्या अगोदर लवकर या.